नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मागील आपण काही दिवसापासून महाराष्ट्र आपली बी-एड सी-ई-टी परीक्षेसाठीची आपण संपूर्ण काही परीक्षेची परिपूर्ण या ठिकाणी तयारी करत आहोत, ज्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्टनुसारचे आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवर आधारित काही प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात आणि 30 गुणासाठी हे प्रश्न जे आहे तुम्हाला जे की विचारली जातात मित्रांनो. तर आपण परिपूर्ण 30 पैकी 30 गुणाची या ठिकाणी तयारी करत आहोत, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आपण सोडवत आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील आपण या ठिकाणी सॉल्व्ह करत आहोत. प्रिव्हियस इयरच्या एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते याचं जर तुम्हाला आकलन करता आलं तर मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हे तुम्हाला मदतगार ठरणारे असतात. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसतील तर फटाफट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही बी-एड सी-ई-टीचे अपडेट व त्यासोबत परीक्षेभिमुख असे प्रश्न या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि यामधील पाहू आपण काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न काय म्हणतो पहा. प्रश्न पहिला: प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण या डॅश शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. तर कोणत्या शिक्षण पद्धतीतील या पायऱ्या आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की द्विंदात्मक या थोडक्यात शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. आता द्विंदात्मक म्हणजे काय हे तुम्हाला आता या ठिकाणी प्रश्न पडला असेल. तर द्विंदात्मक म्हणजे दोन टोकावर आधारित किंवा टप्प्यामधील विभागलेली रचना, त्याला जे आहे द्विंदात्मक असं जे आहे ते म्हटलं जातं. तर शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण पाहतो प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे जे थोडक्यामध्ये 3 टप्पे या ठिकाणी जे की पाडलेले आहेत. तर हे टप्पे एकमेकापासून स्पष्टपणे वेगळे पण एकमेकाशी जोडलेले असतात. तर ही रचना क्रमिक म्हणजे की स्टेप वाईज आणि विभागलेली असल्यामुळे तिला जे आहे द्विंदात्मक रचना असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे त्याचं उत्तर जे की पर्याय नंबर क हे उत्तर होणार असेल. आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी जे की पर्याय नंबर अ कडे देखील त्यांचं लक्ष गेलं असेल, जे की एक केंद्री, परंतु हे एक केंद्री या ठिकाणी होणार नसेल. कारण की आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, जे की आपलं शिक्षणशास्त्राच्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, जे की प्राथमिक, माध्यमिक, उच्च ही विभागणी जे की द्विंदात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या म्हणून स्वीकारली जाते. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे, पायऱ्याच विचारलेलं आहे, त्यामुळे पायऱ्या म्हणून हे जे आहे ते स्वीकारलेलं आहे. आता एक केंद्रीय ही का चूक बाब ठरते, एक केंद्रीय ही कशामुळे चुकीची आहे, तर एक केंद्रीय जी पद्धत आहे ती अभ्यासक्रम मांडणीशी संबंधित आहे. काय याच्या संबंधित आहे, तर हे सिलेबस डिझाईन याच्याशी हे संबंधित आहे, जे की या पायऱ्याशी संबंधित नाही. त्यामुळे एक केंद्रीय हे जे या ठिकाणी जे की होणार नसेल. तर इथं जे काही येत्यांच्या या ठिकाणी जे काही पायऱ्याचा आपल्याला काही या ठिकाणी संबंध जो की पाहायला मिळत नाही. जर या ठिकाणी विषयाशी संबंधित असलं असतं तर या ठिकाणी जे की एक केंद्रीय हे आपल्याला उत्तर जे आहे की पाहायला मिळालेलं असतं. त्यामुळे याचं उत्तर काय होईल, जे की पर्याय नंबर क या ठिकाणी याचं अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला होणार असेल मित्रांनो. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 2, जे की काय म्हणतो पहा. गेल्या वेळेस आयोजित केलेल्या पालक सभेस पालकांची उपस्थिती खूप कमी होती. तर गेल्या वेळेस जी पालक सभा झालेली होती, समजा तुम्ही शिक्षक झालात उद्या, शिक्षक झाल्यानंतर की तुमच्या वेळेस जी आहे पालक सभा झाली, जे आपण पालक मेळावा देखील असं म्हणतो. तर त्या पालक मेळाव्यात जे आहे थोडक्यात पालकांची उपस्थिती ही खूप कमी होती. आता तुम्ही त्या बाबतीमध्ये काय कराल, हा प्रश्न या ठिकाणी आपला विचारलेला आहे. तर याच तुम्ही यामध्ये पर्याय पाहाल, तर पर्यायामधून तुम्हाला अचूक पर्याय या ठिकाणी निवडता येणं आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्ही काय कराल, जे की नियमाप्रमाणे पालक सभा घेणे आवश्यक असल्यामुळे जे काही पालक कमी असतील तर कार्यक्रम उरकून घ्याल का, तर नाही. तर हे याचं उत्तर होणार नाही. किंवा यावेळेस पालक सभेचे आयोजन करू नये असे आपले मत राहील का, तर हे देखील असं मत राहणार नाही. तर जे काही ड पर्याय आहे, ज्या विद्यार्थ्यांचे पालक पालक सभेस येणार नाहीत त्यांना आर्थिक दंड करेल, हे देखील त्याचा पर्याय होणार नाही. मग पर्याय काय होईल, तर याचा पर्याय नंबर होणार असेल, जे की क मध्ये काय होईल, तर पालकांना पालक सभेच्या महत्त्वाबाबत जागृत करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे पालक सभेची जी की उपस्थिती त्या ठिकाणी वाढेल. कारण का जोपर्यंत आपण पालकांना पालक सभा जी काय असते आणि त्याबाबतचं महत्त्व काय आहे जोपर्यंत आपण समजून सांगत नाही, तोपर्यंत पालकांची उपस्थिती त्या ठिकाणी जे की वाढणारी नसेल. त्यामुळे आपलं याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं क हे या ठिकाणी याचं उत्तर जे आहे मित्रांनो थोडक्यामध्ये होणार असेल. तर अशा प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जे की मित्रांनो थोडक्यात तुम्हाला विचारले जातात. जर मित्रांनो तुम्ही बी-एड सी-ई-टीच्या परीक्षेची प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला असं वाटत आहे की या परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात किंवा तुम्हाला याचं बेसिक काहीच माहिती नाही, तर आपण तुमच्यासाठी स्पेशली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो आपण रिलीज केलेली आहे, चालू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आपण संपूर्ण काही यामध्ये तुम्हाला शिकवणार आहोत, जे की मित्रांनो
A to Z तुमचं तयारी या ठिकाणी होणारी असेल आणि त्याची आपण प्राइस देखील सध्या स्थितीमध्ये खूप कमी ठेवली आहे, जे की फक्त ₹999 ही संपूर्ण तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच त्यामध्ये मिळणारी असेल, ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा पॅटर्ननुसार संभाव्य आपण टेस्ट सिरीज उपलब्ध करून देऊ, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही बुकशी देखील त्या ठिकाणी घेण्याची गरज पडणारी नसेल. त्यासोबतच फुल्ली सिलेबस बेस्ड आपण ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. संपूर्ण पेपर विश्लेषण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारीसाठी आपण यामध्ये मार्गदर्शन जे आहे मित्रांनो तुम्हाला केलेलं आहे. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाचे ई-बुक देखील आपण त्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तक वगैरे घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर फक्त तुम्हाला 500 ते 600 मध्ये फक्त बुक्स मिळत आहे. तुम्हाला एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये आपण फक्त ₹999 तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सीरीज उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासोबतच नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यासोबत व्हिडिओ कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यासोबतच तुमचं संपूर्ण आपण डाऊट सॉल्व्हिंग सेशन देखील त्यामध्ये कंप्लीटली करून दिलेला आहे. तर सध्याला ही आपली डिस्काउंट प्राइस आहे 999, ज्यामुळे जे विद्यार्थी बीएड सीईटीची तयारी करत आहेत, ज्यांना चांगला स्कोर या ठिकाणी मिळवायचा आहे 2026 एक्झाम मध्ये, त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच डोळे झापून आपली ही बॅच इनरोल करून घ्या. त्यामुळे तुम्हाला 100% निकाल मित्रांनो तुमच्या मनासारखा आणि तुमच्या बाजूने येणारा असेल. तर ज्यांना ज्यांना चांगले गुण मिळवायचे आहे, ज्यांना तयारी आतापासून करायची आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यातून तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लागू शकता. त्यानंतर आपण पुढे वळू. आपला पुढला प्रश्न या ठिकाणी पाहू. तर पुढला प्रश्न काय म्हणतो पहा. एक शिक्षक म्हणून आपणास असे वाटते की, तर एक शिक्षक म्हणून तुम्हाला जे की काय वाटतं या ठिकाणी, तर या ठिकाणी पर्याय जर पाहता आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत यामध्ये. तर याचं जे उत्तर आहे ते मी डायरेक्ट तुम्हाला सांगेल. पर्याय नंबर ब हे उत्तर होणार असेल. तर बहुसंख्य विद्यार्थी हे विश्वास ठेवण्यास जे की पात्र असतात. तर यामुळे काय होईल हे उत्तर याचं, तर शिक्षणाचं नातं जर आपण पाहिलं हे मुळामध्ये विश्वासावर जे की आधारित असतं. जे शिक्षणाचं नातं आहे ते आपलं विश्वासावर आधारलेलं असतं. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यावर विश्वास दाखवतात तेव्हाच विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. जसे की आपण समजा तुम्ही शिक्षक झालात आणि वर्गात तुम्ही एका विद्यार्थ्याला मॉनिटर केलात, तर मॉनिटर केल्यानंतर तो विद्यार्थी संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे की तो तुमच्यावर विश्वास आणि तुमचा त्याच्यावर विश्वास असतो. समजा की तुम्ही वर्गाच्या बाहेर आहात, त्यावेळेस वर्गामध्ये जे काही बरेच विद्यार्थी गोंधळ करतात, त्यावेळेस जे आहे तो मॉनिटर संपूर्ण विश्वासाने तुम्हाला ज्या वर्गामध्ये काय घडलं हे तुम्हाला त्या ठिकाणी जे की सांगतो. तर यामध्ये काय, तर विश्वास ठेवण्यामध्ये की पात्र असणं हे जे आहे या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असतं आणि विश्वासावर आधारलेलं हे शिक्षणामध्ये मूळचं नातं आहे आणि विश्वास हे कशामध्ये पाहिलं तरी खूप आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे याचं उत्तर देखील पर्याय नंबर ब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न काय म्हणतो पहा पुढचा. शैक्षणिक समाजशास्त्राच्या मते अत्यंत प्रभावशाली अनौपचारिक संस्था डॅश डॅश डॅश, तर कोणती आहे जी अनौपचारिक संस्था शैक्षणिक समाजशास्त्राच्या मध्ये, तर यात जे उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर याचं ब कुटुंब हे जे आहे या ठिकाणी होणार असेल. आपण पाहता मुलांचे पहिले शिक्षण जे की घरातून सुरू होते. घरच हे बेसिक आहे त्यांचं. कुटुंब ही प्राथमिक आणि अत्यंत प्रभावी अनौपचारिक संस्था आहे, जिथे मुलांवर संस्कार आणि सामाजिक मूल्याची जी की पायाभरणी होते. तर लहानपणापासून जे त्यांच्या घरामध्ये घटना घडतात, जे आपले लेकरं पाहतात, त्याच प्रकारे त्यांच्यावर संपूर्ण त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे कुटुंब हे अत्यंत महत्त्व आणि प्रभावशाली जे आहे एक अनौपचारिक संस्था आहे. पर्याय नंबर जे की त्याचं ब हे उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे. शिक्षकांच्या सामाजिक संबंधाबाबत आपले मत काय? तर तुमचं मत या ठिकाणी जे की सांगायचं आहे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर याचं क सामाजिक संबंध वाढवणे आवश्यक आहे. तर का आवश्यक आहे सामाजिक संबंध वाढवणं? तर याच्यामध्ये याचा अर्थ असा होतो की शिक्षक हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम सामाजिक संबंधामुळे शिक्षकाला समाजातील समस्या समजतात आणि त्यांचा उपयोग त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जो की करू शकतो. जोपर्यंत आपण ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन जोपर्यंत त्या समस्या आपण पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या समस्या समजण्यात येत नाही. त्यामुळे शिक्षक हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे, जो की समाजाच्या जे काही सखोल बाबी आहेत त्या बाबीला जाऊन तो स्वतःहून पाहतो. त्यानंतर त्या पद्धतीनं लेकरांचा जो आपण वर्गामध्ये शिकवणी करतो, त्यावेळेस त्यांचा सर्वांगीण विकासाची त्या पद्धतीनं वाढ करणं हे त्यामध्ये खूप आणि खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे सामाजिक संबंध वाढवणे हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक
आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. तुम्हाला असेच क्वेश्चन्स या लेवलचेच क्वेश्चन्स तुम्हाला थोडक्यामध्ये असणार आहे तुमच्या सीईटी परीक्षेमध्ये, जे काही टीचिंग ॲप्टिट्यूडचा विषय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा विषय खूप अवघड जातो, ज्यामध्ये मार्क्स देखील कमी पडतात. तर डोळे झापून जर तुम्ही आपली बॅच इनरोल केला तर 100% तुमचा यामधला स्कोर हा मित्रांनो इम्प्रूव्ह होणारा असेल. त्यानंतर पुढील क्वेश्चन्स आपला, डॅश ही शिक्षणाची मूलभूत आवश्यकता आहे. तर खालीलपैकी काय जे की आवश्यकता आहे शिक्षणाची मूलभूत आवश्यकता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, मनाची एकाग्रता. हे जे आहे शिक्षणाची मूलभूत आवश्यकता आहे. तर भौतिक सोयीसुविधा ज्यामध्ये स्वच्छता किंवा जागा या दोन्ही पर्याय येतात. या जरी महत्त्वाच्या असल्या तरी जोपर्यंत विद्यार्थ्याचे मन एकाग्र होत नाही तोपर्यंत खरे शिक्षण किंवा ज्ञानार्जन होणे आवश्यक असते. जोपर्यंत विद्यार्थ्याचीच मानसिकता नाही की तो आज वर्गामध्ये हे शिकेल किंवा त्याला हे शिकण्यात आवड आहे, तोपर्यंत त्यामध्ये काही बदल होणारा नाही. त्यामुळे मनाची एकाग्रता विद्यार्थ्यासाठी ही खूप आणि खूप जे की आवश्यकता असते. त्यामुळेच हे जे काही मूल याचं मूलभूत आवश्यकता आहे. तर स्वच्छता आणि जागा ह्या देखील तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे, पण त्याहून इम्पॉर्टंट आहे मनाची एकाग्रता. जोपर्यंत मन लागत नाही तोपर्यंत अभ्यास होत नाही हे आपल्याला देखील माहिती आहे. तर स्वामी विवेकानंदांनी एकाग्रतेला शिक्षणाची गुरुकिल्ली जे की मानलेलं होतं. त्यामुळे याचं पर्याय नंबर काय होईल? तर ड हे याचं थोडक्यामध्ये पर्याय नंबर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न काय म्हणतो पहा, डॅश या वयातील विद्यार्थ्यांना प्रौढ शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणता येऊ शकते. तर कोणत्या वयातील विद्यार्थ्यांना प्रौढ शिक्षण घेणारे विद्यार्थी जे की म्हणता येऊ शकते यापैकी? तर याचं जे उत्तर काय होणार असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की अ, 15 ते 35 वयोगटातील. ते कसं काय आता? तर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत, ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो NAEP. तर NAEPच्या जे काही उत्पादक वयोगट म्हणून जे की संबोधित केलेलं आहे 15 ते 35 वयोगटावर लक्ष केंद्रित जे की केलं जातं. त्यामुळे या गटाला प्रौढ शिक्षण घेणारे विद्यार्थी असं म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं जे की हे जे आहे ते उत्तर या ठिकाणी होणार असेल. तर यामध्ये पर्याय नंबर क कडे देखील तुमचं लक्ष गेलेलं असेल, परंतु यामध्ये आपण पाहता तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये पर्याय नंबर याचं जे की ह्या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, तुमच्या शिक्षक सहकार्यासोबतचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी काय कराल? तर तुमच्या जे काही शिक्षक सहसंबंध आहेत किंवा सहकार्यासोबतचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी काय कराल असा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, एकमेकाबद्दल पूर्ण विश्वास असणे. एकमेकाबद्दल पूर्ण विश्वास असणं खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. जर सांगायचं झालं तुम्हाला, स्तुती किंवा केवळ भेटीगाठीपेक्षा विश्वास हा कोणत्याही व्यावसायिक जे काही संबंधाचा पाया असतो. विश्वास असेल तरच सांघिक कार्य म्हणजेच की टीम वर्क यशस्वी होते. त्यामुळे एकमेकाबद्दल पूर्ण विश्वास असणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे याचं अचूक उत्तर या ठिकाणी होणार असेल. जसं की तुम्हाला मी मागील प्रश्नामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाचा संबंध विश्वासाने दाखवला होता. त्याच प्रकारे दोन शिक्षक सहकार्यामध्ये देखील विश्वासाचं जे काही नातं आहे ते असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, बुद्धिमत्ता म्हणजे डॅश. तर बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, वरील सर्व. आता वरील सर्व म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता म्हणजे आयुष्यातील प्रश्न सोडवण्याची कुवत, नवे ज्ञान संपादन करून त्या आधारे विविध समस्या सोडवण्याची क्षमता, एखाद्या संस्कृतीत महत्त्व दिले जाणारे उत्पादन निर्माण करण्याची क्षमता, हे सर्व काही यामध्ये येणारं असेल. तर बुद्धिमत्ताची व्याख्या ही व्यापक आहे. यात समस्या निराकरण, नवीन ज्ञान संपादन आणि सृजनशीलता या तिन्ही गोष्टीची जे की समावेश होतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, शैक्षणिक सहलीच्या आयोजनामुळे डॅश समोर. तर शैक्षणिक सहलीच्या आयोजनामुळे आणि डॅश आपल्याला भरायचं आहे. तर याचं उत्तर काय होईल? मग याचं उत्तर होईल पर्याय नंबर ड, जे की मनोरंजनासोबतच ज्ञान प्राप्ती सुद्धा होते शैक्षणिक सहलीच्या आयोजनामुळे. तर सहल हे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचे एक साधन आहे. यामुळे पुस्तकी ज्ञानाला व्यावहारिक जे की जोड मिळते. जसं की आपण पुस्तकामधून विद्यार्थ्याला एखाद्या किल्ल्याविषयी माहिती सांगत आहोत.
एखाद्या किल्ल्याविषयी आपण पुस्तकीमधून माहिती सांगत आहोत, परंतु समजा आपण तीच माहिती एखाद्या किल्ल्याला आपण व्हिजिट दिली आणि त्या व्हिजिट देऊन त्या किल्ल्याची जर आपण माहिती सांगितली तर विद्यार्थ्यांना अजून लवकर ते समजल आणि त्यांच्या मनाला पटल ते संपूर्ण काही आपण बाबतीत त्या ठिकाणी समजावून सांगतो. त्यामुळे जे आहे मनोरंजनासोबतच ज्ञानप्राप्ती सुद्धा या ठिकाणी होते. हे शैक्षणिक सहल यामुळेच इम्पॉर्टंट आहे. शैक्षणिक सहल प्रत्येक शाळांमध्ये जे की वार्षिक एकदा तरी शैक्षणिक सहल करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण का त्यामध्ये मनोरंजन देखील तेवढंच होतं आणि त्यामधून ज्ञानप्राप्ती सुद्धा तेवढीच प्रमाणामध्ये होते मित्रांनो. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी सर्वात प्रभावशाली मार्ग खालीलपैकी तर कोणता आहे या ठिकाणचा राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे समान वागणूक देणे. हे खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श असतो. जेव्हा शिक्षक स्वतः भेदभाव विरहित वागतात तेव्हा विद्यार्थी नकळतपणे समानतेची आणि एकात्मतेची मूल्य आत्मसात करतात. हे देखील अतिशय बरोबर आहे. कारण का जोपर्यंत दोन विद्यार्थ्यांना शिक्षक ही समानतेची वागणूक देत नाहीत किंवा शिक्षकच विद्यार्थ्यांसोबत समानतेची वागणुकीनं वागत नाहीत, तोपर्यंत जे आहे विद्यार्थ्यांमध्ये जी जाती धर्माची भावना आहे तोपर्यंत कमी होत नाही. त्यामुळे शिक्षकाद्वारे समान वागणूक देणे हे खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे. शिक्षकाद्वारे समान वागणूक दिल्यास विद्यार्थ्यामध्ये देखील समानतेची वागणूक त्या ठिकाणी जे की निर्माण होते. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी सर्वात प्रभावशाली मार्ग हा आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, कोठारी आयोगानुसार तर कोठारी आयोगानुसार यापैकी काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की केवळ लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येऊ शकत नाही. म्हणजे की फक्त लिहून त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीची कल्पना येऊ शकत नाही. तर बरोबर आहे. जो कोठारी आयोग होता कधीचा, जे की 1964 जे की 66 यामधला आयोग आहे हा. तर या आयोगाने जे की मूल्यमापन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता ते सतत चालणारे असावे आणि त्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण पैलूंचा विचार व्हावा अशी शिफारस जी आहे ती केलेली होती. जे की फक्त लेखी परीक्षेतून विद्यार्थ्याची प्रगतीची कल्पना येऊ शकत नाही. त्याचा सर्वांगीण विकास पाहणं आणि त्यावरून जे आहे त्याची प्रगतीची देख करणं हे जे आहे जे की यामध्ये महत्त्वपूर्ण असतं. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल आणि हे कोठारी आयोगाच्या शिफारशी जे की या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं. कधी 1964 चे 66 यामध्ये. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण योग्य की अयोग्य? पहा किती कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स. मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षण घेणं योग्य की अयोग्य? तर याचं उत्तर काय होईल? जे की पर्याय नंबर अ जे की योग्य. तर का? त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी मिळते. तर कशी संधी मिळते? तर या ठिकाणी पाहू आपण. तर सर्वांसाठी शिक्षण हे ध्येय गाठण्यासाठी जे काही मुक्त विद्यापीठ आहे, आपण ज्याला YCMOU असं देखील म्हणतो किंवा जे काही विद्यार्थी आहेत काही जे IGNOU यामधून देखील जे काही शिक्षण पूर्ण करतात. तर मुक्त विद्यापीठे अत्यंत महत्त्वाची आहेत, विशेषतः नोकरी करणाऱ्या किंवा ग्रामीण भागातील लोकांसाठी. तर अनेक विद्यार्थ्यांना जे आहे शिक्षण घेण्याची खूप आवड असते. ग्रॅज्युएशन व्हावं, जे काही आता उच्च शिक्षण घ्यावं, PG करावी वगैरे वगैरे अशा प्रकारचे अनेक सारे स्वप्न असतात. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे जे आहे त्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे YCMU, IGNU हे दोन असे विद्यापीठ आहेत जे की विद्यार्थ्यांना फक्त ॲडमिशन करा आणि तुम्ही जे आहे तुमचं शिक्षण थांबवू नका आणि आमच्यापाशी फक्त परीक्षाला या, हे जे आहेत मार्ग उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे हे पर्याय आपल्याला योग्य होणार आहे. त्यामुळे तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित देखील राहणारा नाही आणि त्याची शिक्षणाची संधी देखील हुकणार नाही. त्यामुळे हा पर्याय अतिशय महत्त्वपूर्ण आहे की पर्याय नंबर क हे याचं उत्तर जे या ठिकाणी येणार असेल. तर असे कॉन्सेप्ट लेवल तुम्हाला क्वेश्चन परीक्षेमध्ये जे की विचारले जातात या सब्जेक्टमध्ये आणि तुम्हाला असेच प्रश्न करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एक विद्यार्थी कौटुंबिक समस्यामुळे निराश होऊन तुमचा सल्ला मागत आहे, तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही शिक्षक आहात आणि जे काही तुमच्याकडून एक सल्ला मागत आहे विद्यार्थी कौटुंबिक समस्यामुळे, तर त्यामध्ये तुम्ही त्याला काय सल्ला देणार? तर याचं उत्तर जे आहे याचं काय उत्तर होईल मग? याचं जे काय उत्तर या ठिकाणी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की ब, त्याची समस्या जाणून घेऊन त्याला योग्य उपाय सुचवाल. ज्या विद्यार्थ्याची जी समस्या आहे, तर शिक्षक हा केवळ अध्यापन करणारा नसून तो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आणि एक मित्र असतो.
विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा त्याच्या अभ्यासावर परिणाम होत असतो, त्यामुळे त्याला मदत करणे हे शिक्षकाचं जे की कर्तव्य असतं. तर काही विद्यार्थी असतात जे की घरगुती प्रॉब्लेम्समुळे देखील, कौटुंबिक समस्यांमुळे किंवा कौटुंबिक वादामुळे त्या विद्यार्थ्यांचं घरी अभ्यास होत नाही किंवा घरी त्यांचं मन लागत नाही. तर त्या केसेसमध्ये शिक्षकाची ही रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्या विद्यार्थ्याला त्या बाबतीमध्ये समजावून सांगणं, त्या विद्यार्थ्यांना ज्या बाबीपासून न पळता त्या बाबीमध्ये कसं लढावं हे त्याला समजून सांगणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे याचं उत्तर जे की पर्याय नंबर ब हे उत्तर जे आहे या ठिकाणी होणारं असेल, की त्याची समस्या जाणून घेऊन त्याला योग्य उपाय सुचवणे हे शिक्षकाचं काम आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला राष्ट्र विकासासाठी, तर या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आपल्याला. तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर अ. भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी राष्ट्र विकासासाठी. तर शिक्षण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. मानवी संसाधनाचा विकास करण्यासाठी शिक्षणावर होणारा खर्च ही गुंतवणूक जी की मानली जाते, ज्यामुळे भविष्यात आर्थिक आणि सामाजिक प्रगती होणारी असेल. आपण पाहतो दरवर्षी जे आहे एज्युकेशनसाठी काही बजेट, आपण जो काही बजेट येतो आपला वार्षिक बजेट, त्या बजेटमध्ये एज्युकेशन सेक्टरसाठी आपल्या देशामध्ये सोडलं तर बाहेर देशामध्ये एज्युकेशन सेक्टरसाठी जे आहे बऱ्याच प्रमाणामध्ये जे की सर्व सेक्टरपेक्षा एज्युकेशनला जास्त इन्व्हेस्टमेंट दिली जाते. का? कारण का जो एज्युकेशन सेक्टर आहे, जो आपली शैक्षणिक सेक्टर असतात त्यामध्ये जे आहे विद्यार्थ्याचं म्हणजे की भविष्य घडवण्याचं हे सेक्टर आहे. आजची प्रगती, आजची गुंतवणूक, उद्याची प्रगती असते. त्यामुळे जे आहे ज्यामध्ये भविष्य काळात शिक्षणातील गुंतवणूक जे की वाढवणं हे इम्पॉर्टंट या ठिकाणी आपल्याला मिळतं. कारण का आज जर इन्व्हेस्टमेंट केली, आजच्या या स्तराला जे आहे विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं आपण शिक्षण दिलं, तर ते विद्यार्थी उद्या जाऊन काहीतरी रिसर्च करतील, काहीतरी चांगल्या मार्गाने जातील आणि पुढे जाऊन देशाचं नाव मोठं करतील. यासाठी जे आहे आजची गुंतवणूक ही उद्याच्या शिक्षणासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. भविष्य काळातील शिक्षणातील गुंतवणूक जे की वाढवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ जे की आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, डॅश हे मानसिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत प्रकाशित केले जाते. तर कोणतं मासिक आहे जे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जे की प्रकाशित केलं जातं यापैकी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड. शिक्षण संक्रमण हे जे मासिक आहे ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत प्रकाशित केलं जातं. तर शिक्षण संक्रमक हे महाराष्ट्र राज्याचं अधिकृत हे मासिक आहे. तर किशोर हे जे आहे बालभारतीचं मासिक आहे. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. जे किशोर आहे हे कयाचं आहे? बालभारतीचं हे मासिक आहे. हे या ठिकाणी हे देखील लक्षात ठेवून घ्या. परीक्षेत याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, परीक्षेचे पावित्र्य, गांभीर्य, विश्वासार्हता राखण्यात कोणाची भूमिका महत्वाची आहे? यापैकी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षक या नियामक यापैकी कोणाची आहे? तर यापैकी काय याचं उत्तर होईल? तर याचं जे उत्तर होईल ते होईल पर्याय नंबर क, म्हणजे की 1, 2, 3 व 4 म्हणजे की सर्वांचीच यामध्ये जे आहे महत्वाची भूमिका असते. का? परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षक आणि नियामक या सर्वांची भूमिका तितकीच महत्वाची असते. कारण का या सर्वांमुळेच परीक्षा जी आहे यशस्वीपणे घडते. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मुंबई, पुणे, नागपूर ही विद्यापीठे डॅश आहेत? तर काय आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब. अध्यापन करणारी व संलग्न स्वरूपाची आहेत. तर ही विद्यापीठे स्वतःच्या संकुलात अध्यापनही करतात आणि त्यांच्याशी अनेक महाविद्यालये संलग्न असतात, ज्यांच्या परीक्षा व अभ्यासक्रम विद्यापीठ नियंत्रित करते. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, हे विधान गुरुकुल शिक्षणाबाबत गैरलागू आहे. कोणतं आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड. गुरुकुल हे अविवाहित किंवा संन्यास मार्गात प्रवेश घेतलेले असतं. तर यापैकी याचं आपण एक्सप्लेन करू. तर प्राचीन गुरुकुल पद्धतीत अनेक ऋषीमुनी हे गृहस्थश्रमी म्हणजे की विवाहित होते आणि आपल्या पत्नीसह आश्रमात राहून शिष्यांना शिक्षण देत असत. त्यामुळे हे विधान या ठिकाणी जे की गैरलागू होणार असणार असेल. पर्याय नंबर या ठिकाणी ड. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, समाजामध्ये महत्वाचे स्थान प्राप्त करण्यासाठी शिक्षकाने डॅश करावे? तर काय? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड. जे की प्रथम आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे व यात स्वतःला झोकून द्यावे. समाजात शिक्षकाचा आदर त्याच्या राजकीय कार्यामुळे किंवा केवळ पदव्यामुळे होत नाही, तर त्याने आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केलेलं प्रामाणिक प्रयत्नामुळे जे आहे थोडक्यामध्ये होतं. त्यामुळे ही लाईन जे की अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणार असेल आणि हे अचूक उत्तर याचं आपल्याला पाहायला मिळणार असेल. कारण का जोपर्यंत शिक्षक प्रामाणिकपणे विद्यार्थ्याला
मार्गदर्शन करत नाही आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी भविष्यामध्ये सक्सेस होत नाही, तोपर्यंत त्याच्या शिक्षकी पात्रतेला काही अर्थ नसतो. तर हे या ठिकाणी पर्यायामधून आपल्याला पाहायला मिळतं, की प्रथम आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे व यात स्वतःला झोकून द्यावं, हे या ठिकाणी याचं अचूक उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल. तर असे मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 20 क्वेश्चन्स जे की आपण पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपले आता येथून रेग्युलरली दररोज आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही बी-एड सी-ई-टीचा अर्ज करणार असाल, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बी-एड सी-ई-टीची संपूर्ण काही अपडेट या ठिकाणी पाहायला जे की मिळणारे असतील. आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशली आपली अजून ही बॅच इनरोल केली नाही, ज्यांना करायचं आहे, त्यांनी लगेचच्या लगेच आपलं माय एक्झाम पॉईंटचं ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि या डिस्काउंट प्राईजमध्ये आपली संपूर्ण काही चांगली ऑफर या ठिकाणी तुम्ही मिळवून घ्या. त्यामध्ये आपण संपूर्ण तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सर्व विषयाची आपण सखोल माहिती सगळं त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण काही समजून व शिकवणार आहोत. तर अशी होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.